नमस्कार मैत्रिणींनो, अपेक्षा करते की या अगोदरचा भाग तुम्ही पाहिलेला असेल. त्या भागामध्ये मी दाखवलं मुंबई टू नाशिक आमचा प्रवास. तर नाशिकमध्ये आम्ही पंचवटीमध्ये फिरत आहोत. त्यानंतर आम्ही गेलो कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही गेलोत गोदावरीच्या घाटावरती. तर पाहू शकता पंचवटीचा हा परिसर आहे. खूप छान छोटी-छोटी अशी भरपूर या गोदावरी तीरावरती मंदिरं आहेत. सर्व मंदिरावरती आम्ही नमस्कार करून नंतर मग असंच फिरत होतो. तर हा पाहू शकतो आपण दुतोंड्या मारुती बोलतात याला. तर हा मारुती जो आहे तो पावसाळ्यामध्ये पूर्ण पाण्याने खाली गेलेला असतो. एवढं पाणी असतं. म्हणजे किती पाणी येत असेल या गोदावरी नदीला. तर हे आणखीन एक महादेवाचं मंदिर आहे. खूप पुरातन असं म्हणजे पडायला झालेलं असं मंदिर होतं. यातली मूर्ती ही खूप छान सुंदर होती. सर्व परिसर फिरून आम्ही नंतर एका ठिकाणी स्थिरावलोत. तर एका बाजूला गोदावरी आरतीची तयारी चालू होती. तर त्या ठिकाणीच आम्ही समोर बसलोत. हळू-हळू तिथं पूजा सुरू झाली आणि मग थोड्याच वेळामध्ये गोदावरी आरतीला सुरुवात झाली. त्यासाठीच आम्ही गेलेलो होतो गोदावरी आरतीसाठीच. त्या अगोदर आम्ही संपूर्ण पंचवटी परिसर फिरलोत आणि नंतर मग तिथे बसून आरती केली. पाहू शकता समोरच्या बाजूला आरती जी आहे ती चालू झालेली आहे. तर 5 अशा पद्धतीच्या आरत्या होत्या. ते घेऊन आरती करत होते. खूप सुंदर अशी आरती झाली. सर्व पूजा जी आहे ती आमची खूप छान झाली. आम्हीही गोदावरी नदीला मग दीपदान केलं आणि त्यानंतर गोदावरीचा निरोप घेऊन आम्ही इथून निघालोत. तर इथून एका बाजूला आम्ही विचारतच असं घाटाच्या वरती चाललो होतो. तर पाहू शकता हे जे समोर मी दाखवते तिथे खूप छान अशी सप्तशृंगी देवीची मूर्ती होती. खूप सुंदर मूर्ती होती. तिथे दर्शन करून नंतर आम्ही वर गेलोत मग आणि मग रिक्षात बसून हॉटेलला गेलोत. तर हॉटेलला गेल्यावरती आमचं हॉटेलमध्येच जेवणाचं बुकिंगही होतं. तर हा डिनरचा मेनू आहे. खूप सुंदर असा डिनर होता. खूप छान असे वेगळे-वेगळे व्हेज, नॉन-व्हेज दोन्हीही ऑप्शन होते. स्वीटचे ऑप्शनही खूप मस्त असे होते. तर आम्ही मस्त असा पोट भरून डिनर केला. सर्व पदार्थांची चव जी आहे ती चाखलेली आहे. खूप छान मस्त असं जेवण होतं. एकदम पोट भरून आपल्या आवडीचं जे आपल्याला आवडेल ते आम्ही इथं जेवण केलं आणि त्यानंतर मग टेरेसवरती शतपावली करण्यासाठी गेलो. तर टेरेसवरती स्विमिंग पूल होता आणि तिथून मस्त असा नाशिकचा सुंदर असा व्ह्यू जो आहे तो दिसत होता. तर हा व्ह्यू बघूनच आम्ही आजचा व्हिडिओ हा मी इथं एंड करते आणि नंतर आणखीन एक दुसरा भाग आपला येणार आहे. तोही पाहण्यासाठी तयार राहा. तर खूप छान असा नाशिकचा व्ह्यू इथून दिसत होता. तर एवढ्यावरतीच शुभरात्री असं मी म्हणेन आणि उद्या आणखीन दुसरा